मंदिर में एक प्रेम पुजारी आया है। नित्यानंद तुम्हारे। सर्वांना गणेशोत्सवाच्या खूप खूप शुभेच्छा. नमस्कार. जय गुरुदेव. श्री गुरु भक्तीचे अनुभव यामध्ये आज हे 8वे पुष्प. जरूर ऐका, इतरांना सांगा. आपले काही अनुभव असल्यास आम्हाला कळवा. आपल्या प्रतिक्रिया शब्दात व्यक्त करा. जय गुरुदेव. 22 डिसेंबर 1986 आज दत्त जयंती. गुरुचरित्रचे पारायण एका रात्रीत केले. ध्यानाला बरेच साधक आले होते आणि प्रत्येकाला वेगवेगळ्या क्रिया झाल्या. कल्पना म्हणून एक साधक होती. तिला अतिशय उत्तम ध्यान लागले आणि ती ध्यानामध्ये रडू लागली. मला सुद्धा काही कळेना की तिचे रडणे कसे थांबवावे, म्हणून मी सहज तिच्या डोक्यावर हात ठेवला तर ती हसू लागली. त्या अनुभवानंतर ती ताईंना जास्तच मानू लागली. तिला अमलानंदांकडे एकदा घेऊन गेलो. ती माझ्या मागे उभी होती. अमलानंदांनी तिच्याकडे पाहिले सुद्धा नव्हते, परंतु त्यांनी सांगितले की तुमच्या मागे जे आहे ते भाग्यवान आहे आणि तुम्ही तिला चांगला गतिप्रसाद दिला आहे. एकदा एक वैरागी भिक्षा द्या म्हणत घरात आला आणि अगदी ओळखीसारखा गप्पा मारत बसला. माझा हात हातात घेऊन म्हणाला, यह 5 उंगलियां मुझे देते क्या? मी म्हणालो, सब कुछ उसी का है, जो चाहे ले सकते हो. ते म्हणाले, दत्तप्रेमी हो, अच्छी साधना कर रहे हो. नंतर दुपारचे 12 वाजले होते, म्हणून त्यांना विचारले की जेवणार का? त्यांनी होकार दर्शवला. जेवण केले आणि नंतर जाताना सांगितले की मी जेवण कुठेही करत नाही, परंतु इथे करावेसे वाटले म्हणून केले आणि निघून गेले. या कालावधीपूर्वी अंधेरीला व्यास पौर्णिमेनिमित्त गेलो होतो. नेहमीप्रमाणे ध्यान लागले. ट्रस्टींनी सांगितले की इंदापूर केंद्र होण्याची शक्यता आहे. नाशिकला मीटिंगला या. 18 ऑगस्ट 1986 रोजी रोहा येथील कलावती आईंच्या भक्तगणांनी मला प्रवचनासाठी बोलावले. 40 ते 50 भक्तजन उपस्थित होते आणि मला प्रवचन द्यायचे होते. मी विषय निवडला, सिद्ध गुरु साधक आणि ध्यान. पाऊण तास मी प्रवचन दिले आणि नंतर ध्यानाला सुरुवात झाली. अंतरक्रिया मला होत होत्या. सर्वजण ध्यानाला बसले होते. मी अंतरक्रियेतूनच सर्वजण कसे बसले आहेत हे पाहिले आणि माझ्यासमोर 2 व्यक्ती वालेकर आणि चाळके म्हणून आहेत हे दिसले. नंतर ध्यान संपताच त्या दोन्ही व्यक्ती माझ्यासमोर आल्या आणि मला म्हणू लागल्या की आम्हाला तुम्हाला काही सांगायचे आहे. ते सांगायच्या पूर्वीच मी त्यांना म्हणालो, मी देह नाही असा अनुभव तुम्हाला आला असेल. त्या म्हणाल्या, हो, अगदी असेच वाटले आणि असा अनुभव आम्हाला कधीही आला नाही. त्यांनाही आश्चर्य वाटले. श्री काटेस्वामी यांचा मुक्काम इंदापूरला होता. त्यांच्यासोबत सुद्धा ध्यानक्रिया याबाबत चर्चा झाली आणि त्यांनी मला त्यांच्याबरोबर इंदापूरच्या श्रीकृष्ण मंदिरात प्रवचन देण्याची अनुमती दिली. माझे येथेही प्रवचन झाले. येथील लोकांनाही प्रवचन आवडले आणि त्यांनी मला येऊन सांगितले की तुम्ही सांगितलेले आम्हाला सर्व पटले आहे. तरी दर गुरुवारी रात्री 9 वाजता ध्यानाचे वर्ग घ्याल का? यानंतर गुरुवार आणि रविवार साधक घरी येऊ लागले. गुरुगीता, ध्यान, आरती असे कार्यक्रम होऊ लागले. विविध लोकांना विविध क्रिया होत होत्या, जसे श्वास प्रश्वास, कान गरम होणे,
काजव्याप्रमाणे प्रकाश दिसणे, आनंद होणे, समाधान वाटणे इत्यादी. आश्रम वाटू लागला. 23 ऑगस्ट 1986 रोजी नाशिकला गुरुदेव आश्रम शिबिराकरता गेलो. ट्रस्टींनी मला बोलावले. मीटिंग झाली आणि इंदापूर केंद्र झाल्याचे त्यांनी जाहीर केले. गुरुकृपा आणि त्यांचा आशीर्वाद याचेच हे फळ होते. 4 सप्टेंबर 1986 रोजी ट्रस्टींकडून आलेल्या पत्राद्वारे त्यांनी आशीर्वादासह लेखी परवानगी दिली. 16 नोव्हेंबर 1986 रोजी 3 साधक अंधेरीच्या आश्रमात दीक्षाकरता मी घेऊन गेलो. एकदा बौद्ध संन्यासी घराबाहेर आले होते. तेथेच ते उभे होते. मी त्यांना आत बोलावले. एकंदरीत त्यांनी सर्व पाहून अतिशय समाधान वाटले. उत्तम मार्ग आहे, काहीतरी उत्तम घडत आहे, मोठी प्रगती होईल असं त्यांनी आशीर्वाद दिला आणि ते स्वतः ध्यानाला बसले. कोणाकडेही काहीही न घेणारे किंवा न खाणारे आपल्याकडे आज त्यांनी दूध घेतले. जय गुरुदेव. आता पुढील गुरुदेव.